हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट की 15 मे ते 30 मे दरम्यान तुमच्या जामखेड या गावी जामखेडला जर पाऊस पडला उन्हाळ्यामध्ये बरं का 15 मे ते 30 मे दरम्यान, तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तुमच्या गावाला खूप पाऊस पडतो. आणि 15 मे ते 30 मे दरम्यान तुमच्या गावामध्ये पाऊस नाही पडला की समजायचं तुमच्या गावाला त्या पावसाळ्यामध्ये पाऊस सोडून देतो. म्हणून 15 मे ते 30 मे दरम्यान तुमच्या जामखेड या गावी पावसाचे 2 थेंब जरी पडले की वरुण राजाच्या बँकेतला विड्रॉल दिल्यासारखं आहे. म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. तर काय होतं, परिस्थिती अशी होते की मे महिन्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडत नाही, तर काही गावं सुटते, एक पट्टा सुटतो आणि त्या पट्ट्यात पाऊसच पडत नाही. अशा वेळेस त्या शेतकऱ्यांची जूनमध्ये पेरणी होत नाही, मग कोणीच सांगायला तयार होत नाही. मग अशा वेळेस त्या शेतकऱ्यांची पेरणी कधी होते, 10 जुलै ते 15 जुलैला. तर ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवावी. तसेच हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.